सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं। हायकोर्टाच्या आदेशानंतर उपोषणाच्या 21व्या दिवशी कारवाई। पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक आंदोलनस्थळी तैनात। सोनम वांगचुक यांच्या पत्नी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल, तर 20 दिवसांपासून वांगचुक यांच्या प्रकृतीवरती नजर ठेवून असलेल्या डॉक्टरांनाच उपचार करू द्यावेत, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांची मागणी। सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या जागी अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या आईला अश्रू अनावर। आता धर्मेंद्र प्रधानांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंची मागणी। हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला, मात्र केंद्र सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेतली। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी रास्त होती। सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरती ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया। सरकार आंदोलन दडपून आगीशी खेळतंय, ही आग त्यांना जाळल्याशिवाय राहणार नाही। सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरती राजू शेट्टींचा केंद्रावर हल्लाबोल। नागपूरमधील उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावरून दुर्लक्ष व्हावं यासाठी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवलं। खासदार संजय राऊत यांची केंद्रावरती निशाणा काळजीच होती, तर वांगचुक यांच्याशी चर्चा करायला हवी होती, राऊतांचं विधान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।